अंगणवाडीतील मुलांना जो पुरवठा करण्यात येतोय तो निकृष्ट दर्जाचा असल्याचं आता ठाणे जिल्हा आरोग्य विभागाने आपल्या अहवालात म्हटलेलं आहे. काय सांगाल? ही खरोखर गंभीर अशी गोष्ट पुढे आलेली आहे आणि अशा ज्या अंगणवाड्या चालतात गोरगरिबांच्या मुलांना त्या ठिकाणी जे अन्न दिलं जातं त्याच्यातच अशा प्रकारचा घोटाळा असेल तर ही गंभीर गोष्ट आहे. आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आणि आमदार यांना आता अशा प्रकारची माहिती देणार आहोत की त्यांनी त्यांच्या भागामध्ये ज्या ज्या अंगणवाड्या आहेत आणि दुर्गम भागामध्ये खास करून ज्या आहेत त्या ठिकाणी भेटी द्याव्यात आणि तिथे चाललेला जो कारभार आहे त्याच्यातले दोष हुडकून त्याच्यावर वरिष्ठांकडे मागणी करावी की ह्याच्या सुधारणा झाली पाहिजे आणि सर्वत्र अगदी विधानसभेत सुद्धा ह्याच्यावर आवाज उठवण्याची सूचना शिवसेनेच्या आमदारांना केली जाईल. साहेब, विकासाला जात नसते, विकासाला कोणताही धर्म नसतो. आमची जात आणि धर्म हा विकास आहे. मात्र निवडणुका आल्या की तू कोणत्या जातीचा असा प्रश्न केला जातो असं भुजबळ म्हणतात. त्यांना अजूनही हे म्हणावं लागतंय म्हणजे अजून त्यांचा शोध संपलेला नाही. परंतु ते ज्या मूळ पक्षात होते त्या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांनी जातीपातीला कधीच महत्त्व दिलं नाही. किंबहुना शिवसेनेचं पहिलं जे घोषवाक्य होतं त्याच्यामध्येच हे म्हटलेलं होतं की घाटी कोकणी आणि जातीपातीला मुठमाटी देऊन महाराष्ट्राची भक्कम एकजूट बांधा असं घोषवाक्य घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेचं काम सुरू केलं होतं. तेव्हा अशा एका जातीपातीला न मांडणाऱ्या संघटनेला सोडून ते अशा ठिकाणी गेलेले आहे की जिथे जातीपातींना वर्चस्व दिलं जातं म्हणून त्यांना हा खेद व्यक्त करावा लागला. हे दुर्दैव आहे, असू द्या. परंतु शिवसेनेमध्ये मात्र कुठल्याही जातीला कुठल्याही पंथाला असं महत्त्व दिलं जात नाही. आपण मराठी म्हणून सगळे एकच आहोत आणि एकत्र आहोत हेच सांगितलं जातं. हा बाळासाहेबांचा मंत्र घेऊन आम्ही पक्ष पुढे नेत आहोत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि ते पुण्यात तरुणाई आणि विद्यार्थिनींशी थेट संवाद साधणार आहेत आणि छात्रों की गूंज हा कार्यक्रम उद्या पुण्यामध्ये आयोजित केला. काय सांगा? चांगलंच आहे, कारण भारतीय जनता पक्षाने सरकार दिल्लीमध्ये सांभाळल्यापासून देशभरामध्ये अशा प्रकारचा असंतोष आज खतखततोय. हे फक्त दिल्ली नाही तर सर्वत्र असं वातावरण आहे की अनेक ठिकाणी लोकांचा असंतोष आहे आणि राहुल गांधी यांनी हा आवाज इथे उठवलेला आहे. सगळ्या विरोधी पक्षांनी आता आपल्या समस्यांवर मोठा आवाज करण्याची, मोठी आंदोलनं उभारण्याची, चळवळी करण्याची गरज आहे आणि शिवसेना ह्याच्यात मागे राहणार नाही. राजकीय जे वाद असतात त्याचे आता पडसाद जे आहे ते कॉलेजमध्ये देखील पाहायला मिळत आहेत. पुण्यामध्ये काल आपण पाहिलं तर COP कॉलेजमध्ये काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यामध्ये खूप मोठा राडा झाला. आपण ज्येष्ठ नेते आहात, काय सल्ला द्याल? खरं तर विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते काय म्हणतायत हे सत्तारूढांनी ऐकलं पाहिजे. तर आपल्या संघटनांना पुढे करून त्याच्यात बाधा निर्माण करणं हे बरोबर नाही. खरं तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या काय चळवळी आहेत तिकडे लक्ष द्यायचं. त्याच्यासाठी गरज पडली तर आपण आंदोलन उभं करायचं. पण आपल्या सत्तारूढ पक्ष आपल्या विचारसरणीचा आहे त्याच्या मदतीसाठी, संरक्षणासाठी विरोधकांच्या कामामध्ये खो घालण्याचा हा प्रकार आहे, हे बरोबर नाही. तर जे चळवळी आहेत, जे प्रश्न आहेत ते अशा रीतीने दडपशाहीने संपणार नाही. आज विरोधी पक्ष जागा झालेला आहे. सगळ्या विरोधी पक्षांमध्ये जर चांगला समन्वय झाला आणि एकजूट झाली तर पुढच्या काळामध्ये सत्ता बदलही होऊ शकतो. साहेब, आपण सिंधुदुर्ग दौऱ्यावरती आहात. आपले जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांच्यावरती टीका करताना कुडामालवणचे आमदार निलेश राणे यांनी त्यांना रेडा असं संबोधलं आहे. शिवसेना नेते म्हणून आपण ह्या टीकेकडे कसं पाहता? किती निषेध करावा एवढं थोडं आहे. म्हणजे ठीक आहे, विरोधक म्हणून एकमेकांवर टीका केली पाहिजे पण शब्दांचा वापर हा जपून केला पाहिजे. जर तुमच्याही बाबतीत असे काही शब्द वापरले तर तुम्हाला कसं वाटेल? आणि बाळासाहेब पण तेव्हा कठोर शब्द नक्की वापरायचे परंतु एका पातळी आपली कधी त्यांनी सोडली नाही. तेव्हा सगळेच पक्ष, सगळेच नेते आपल्या परीने काम करत असतात. त्यांच्यावर जमेल तेवढी टीका करा, त्या टीकेला आम्ही डगमगत नाही. परंतु कमरेखालचे वार कराल तर मात्र ते सहन केले जाणार नाही.